अंगणवाडी सेविका मदतनीस बालकांसाठी आली मोठी आनंदाची बातमी। थेट लेखी पत्राद्वारे दिले आदेश। 52 कोटी 25 लाख निधी। अंगणवाड्यातील 3 मोठे बदल। 27 फेब्रुवारी ब्रेकिंग न्यूज। तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर। तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि समोर बेल आयकॉन क्लिक करा। नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील। अंगणवाड्यासाठी निधी द्यावा, जिल्हा परिषदेची मागणी। पुणे जिल्ह्यातील 385 अंगणवाड्यांना जागा नसल्याने व्यायामशाळा, समाज मंदिरासह ग्रामपंचायतीच्या इमारतीमध्ये त्या चालविल्या जात आहेत। यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने नवीन अंगणवाड्याच्या इमारतीचे बांधकाम, जुन्या इमारतीचे नूतनीकरण आणि हिरकणी कक्ष उभारणीसाठी 52 कोटी 25 लाखाचा मागणी जिल्हा नियोजन समितीकडे केली आहे। नव्याने सुमारे 130 अंगणवाड्याचे बांधकाम करण्यात येणार असून एकाच रचनेनुसार ते केले जाणार आहे। त्यामुळे अंगणवाड्याचा एक पॅटर्न जिल्हा ठेवण्यात येणार आहे। प्रस्ताव 2024-25 या वर्षातील 69 आणि 25-26 या वर्षातील 60 अशा सुमारे 130 नव्याने अंगणवाड्यांसाठी इमारती बांधण्याचा प्रस्ताव आहे। जिल्ह्यात 4395 अंगणवाड्या असून जिल्हा परिषदेच्या महिला व बालकन्या विभागामार्फत चालविल्या जातात। गेल्या काही वर्षापासून 385 अंगणवाड्यांना स्वतंत्र इमारत नसल्याने त्या इतर जागेवर सुरू आहेत। तसेच अनेक अंगणवाड्याच्या इमारती जुन्या झाल्या असून त्याची डागडुजी करणे गरजेचे आहे। यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने जिल्हा नियोजन समितीकडे निधीची मागणी करण्यात आली आहे। याबाबत जिल्हा परिषदेकडून जिल्हा नियोजन समितीकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे। त्यात 60 नवीन अंगणवाडी इमारतीच्या बांधकामासाठी, 85 अंगणवाड्याच्या इमारतीच्या दुरुस्तीसाठी, 500 अंगणवाड्यांमध्ये खेळाचे साहित्य आणि अंगणवाड्याभोवती संरक्षण भिंत आणि 108 प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारात हिरकणी कक्ष उभारणीसाठी 52 कोटी 25 लाखाचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे। पुणे जिल्ह्यात नव्याने 103 अंगणवाड्याचे बांधकाम करण्यात येणार आहे। त्या बांधकामाची रचना एकसारखी असावी, त्याच पॅटर्ननुसार सर्व ठिकाणच्या अंगणवाड्या बांधणे अपेक्षित आहे। त्याबाबत बांधकाम विभागाने त्या बांधकामाची जबाबदारी घेणे आवश्यक आहे। त्या पॅटर्ननुसार बांधकाम झाले नाही तर त्याबाबत संबंधित ठेकेदाराला पैसे अदा केले जाणार नाहीत, असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी बांधकाम विभागाला लेखी पत्राद्वारे आदेश दिले आहेत। जामसिंग गिरासे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी, महिला व बालकल्याण। नव्याने बांधण्यात येणाऱ्या अंगणवाड्याचा आकार, रंग, रचना एकसारखीच असावी असे नियोजन केले आहे। जिल्हा नियोजन समितीकडे 52 कोटी रुपयाची मागणी केली आहे। नव्या बांधकामामुळे अंगणवाड्याचे स्वरूप बदलणार आहे।